आता कळेल दुगुदादाला हे किती अवघड आहे ते. रमाई बरं केलंस, उलट आता दादा जास्तच बाजू घेले वहिनींची. बाबाजी सखू अजून आलीच नाही हो. अरे हट, येणार बी नाही ती. एवढ्या लांब वरनं लंगडत लंगडत इथपर्यंत येणं काय खायचं काम आहे वय. संपली सखू, संपली. तिचा अध्याय संपला, तिचा माज तोरा समज संपलं. आणि मी सांगतो ना तुला बाहेर्या, हे दिव्य बी ती पूर्ण करू शकणार नाही. आणि मग बघ तू. मग काय बाबाजी, तिचा पाय कापून टाकायचा? अरे अडे, धमकी होती ती. पाय कापायचं म्हण, पाय कापायचं नाही, पण त्याऐवजी तिच्याकडून प्रायश्चित्त करून घ्यायचं. या मठात तिला जलमभर राबवायचं, इतकं राबवायचं की इथं पायाशी दासी बनली पाहिजे ती आपल्या. मनोरमेची सून बनवून घ्यायचा आपला हेतू सफल होणार बाहेर्या. आपल्या अपमानाचा बदला पुरा होणार. बर बाबाजी, नाही म्हणजे पूर्ण होणारच नाही, पण दिव्य पूर्ण केलं तर? कशी करणार रे? नाही करू शकत ती दिव्य पूर्ण. आणि त्या दाम्याला तिच्या पाठी लावलाय ते काय उगा काय? नाही करू शकत ती पूर्ण. त्या सखून दिव्य पूर्ण करो न करो, पण या नागोजीने इडा उचललाय त्या सखूच्या आयुष्याची राख रांगोळी करण्याचा, तिला बर्बाद करण्याचा, तिचे आयुष्य विस्कटून टाकण्याचा, तिला पार चिरडून चिरडून फेकून देण्याचा. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. उगा एक एक फांदी तोडत बसत नाही हो नागोजी. अख्खाच्या अख्ख झाड मुळा सकट उपटून फेकून देत असते हो. येऊ तर दे एक डाव त्या सखूला इथं मठात. मग बघतो मी तिच्याकडं.